नमस्कार. मी उल्का उद्धव पटवर्धन, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला ड आंबोळी करून दाखवणार आहे. रेशनच्या तांदळापासून आंबोळी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे रेशनचे 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि ही 1 वाटी मी उडीद डाळ घेतली आहे. त्यामध्ये मी 1 चमचा, छोटा चमचा मेथी दाणा टाकणार आहे. आणि हे आता मी स्वच्छ धुवून घेते आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. असे स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण पावडर वगैरे लावलेली असते, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ. चांगली 2-3 पाणी घालून असे स्वच्छ करायचे. तशी डाळ पण स्वच्छ धुवून घ्यायची. हे मी पाणी काढून घेते. दुसरं आणखीन एक पाणी काढून दाखवते. पाणी घातलंय. ही डाळीतही व्यवस्थित धुवून पाणी घातलंय. आता आपण हे दोन्ही झाकून ठेवून द्यायचं आणि चांगलं 8 तास असे आपण डाळ आणि तांदूळ भिजवून घेणार आहोत. त्याच्यात मी थोडे पोहे घालणार आहे, पण वाटताना घातले तरी चालणार आहेत. आता आपण हे दोन्ही मिश्रण 8 तास चांगलं भिजवलेलं आहे, चांगलं भिजलेलं आहे. आता हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. याच्यातच मी हे बघा मुठभर पोहे पण टाकलेत तांदळातच. ते सांगायचं राहिलं होतं, तांदळातच मुठभर पोहे टाकलेत. तर मी यातलं पाणी काढून घेते बऱ्यापैकी, थोडंसं चालणार आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन चांगलं वाटून घेऊया. वेगवेगळं वाटून घेणार आहे. हे वाटप छान झालेलं आहे, आपण काढून घेऊया. हे तांदूळाचं वाटप हे पण आपलं छान झालेलं आहे एकदम. आपण हवा बंद डब्यात ठेवायचं आहे. तर आपलं हे छानपैकी पीठ वाटून झालेलं आहे. आता आपण हे पॅक डब्यात ठेवणार आहोत. हा डबा पॅक करून मी ठेवणार आहे आणि साधारण 6 तास गेल्यावर आपण ह्याच्या आंबोळ्या करणार आहोत. छान आपलं पीठ झालेलं आहे एकदम मस्त. उडीद डाळ तळात होती म्हणून मी हे मिक्स केलं आहे. योग्य प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपण हे आता बघून ठेवा डबा. आता डबा तुम्ही बघून ठेवा. नंतर तुम्हाला पीठ फुगलेलं दाखवते कसं होतं ते. आता आपण हे पॅक करून ठेवणार आहोत. डबा कण लावून डबा पॅक करून ठेवते. हे बघा, आता आपलं पीठ सुंदर तयार झालेलं आहे एकदम मस्त. किती सुंदर फुललं आहे बघा. सकाळी केवढा पाव डबा होता आणि आता बघा केवढा डबा भरला आहे. ते एकदम छान आपलं पीठ आलेलं आहे. आता आपण यातलं पीठ काढून घ्यायचं दुसऱ्या भांड्यात आणि आंबोळ्या करायच्या. त्याच्यासाठी मी आता दुसऱ्या पातेल्यात पीठ काढून घेते आणि आंबोळ्या करते. तर ह्या पिठात मी थोडंसं मीठ घालणार आहे चवीला आणि पाणी घालणार. आणि आपल्याला हवं असेल तसं बॅटर तयार करून घ्यायचं. हे बघा किती छान फुगलं आहे बघा पीठ. एकदम मस्त डोसा येऊ शकेल, एकदम पातळ डोसा येईल, आंबोळी येईल. आपण तव्याला तेल लावून आंबोळी घालून घेणार आहोत. आता आपण तव्याला तेल लावून घेऊया. तव्याला तेल लावून आपण आंबोळी घालूया. आधी पहिल्यांदा मी छोटीशीच आंबोळी घालून बघणार आहे. पीठ आपलं सुंदर आलेलं आहे.
किती सुंदर आलंय बघा, जाळी पण छान पडतीये. तर आपण झाकण ठेवणार आहोत. आता हे पण वरून जरासं तेल लावूया. सुंदर आपली हलकी फुलकी आंबोळी झाली छान. आपण हे बघा इथे एकदम पावासारखी हलकी झाली. एकदम मस्त हलकी फुलकी झालेली आहे. तर आपण ती काढून एका जाळीवर ठेवायची. हे बघा छान एकदम हलकी जाळीदार अशी आपली आंबोळी झालेली आहे. तर आपण ही जाळीवर काढून ठेवूया. पीठ आपलं छान आलेलं आहे. अगदी आपण मोठी सुद्धा आंबोळी घालू शकतो तव्याची. मी आत्ता छोट्याच घालते. डब्याला द्यायला वगैरे छोट्या बऱ्या पडतात. तर मी झाकण टाकणार आहे वर. परतून घेऊया. एकदम छान पीठ आलेलं आहे, त्याच्यामुळे सुंदर आंबोळ्या येत आहेत. थोडा तवा आता गरम झाला आहे, त्याच्यामुळे आता अशा मी सगळ्या आंबोळ्या करून घेते. हे बघा किती सुंदर आणि पातळ नितळ अशा आंबोळ्या सगळ्या आपल्या छानपैकी येत आहेत. अशा आता आपण आंबोळ्या करून घेऊया मस्तपैकी. आता तवा छान तापला आहे, पीठ चांगलं आलेलं आहे आणि मस्त आंबोळ्या आपल्या होत आहेत. मुलांना नाश्त्याला डब्याला द्यायला एकदम छान पर्याय. पोटभरीच्या आंबोळ्या होतात आणि पीठ मात्र व्यवस्थित यायला हवं. तर हे मी पीठ कसं केलं हे तुम्हाला मी सगळं सविस्तर सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही नक्की करा. त्याच्याबरोबर मी एक चटणी पण केली आहे, त्याचीही रेसिपी मी मागे सांगितली आहे, पण आत्ताही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे काय काय घातलं आहे आणि कशी चटणी केली ती. अशी ही आपली छानपैकी आंबोळी खाण्यासाठी तयार आहे. तर हे आंबोळीचं पीठ मी कसं केलं, तांदूळ किती तास भिजत टाकले, त्या वाटताना काय काय घातलं, नंतर आंबोळी कशी घातली तव्यावर, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. ह्या आंबोळ्या एकदम छान लागतात. भुकेला एकदम पोटभरीचा नाश्ता आहे. नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद. याबरोबर केलेली चटणी ही पण अतिशय छान आहे, त्याची रेसिपी मी यापूर्वी दिलेली आहे, ती नक्की बघा आणि चटणीही करा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.